चालेल चला चला हे पुढे होतं ना तो गणपती बाप्पा मोरया. हे आता आम्ही राहिलो होतो रेवाच्या घरी. म्हणजे आम्ही काल रात्री स्टे केला होता, जसं सांगितलं होतं भूकेला आम्ही थांबणार, तर इथे थांबलो होतो. हे रेवाचं घर, रेवाची आई. हां चालेल चला. हो 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 चला चला. हाय हो हो चालेल. गणपती बाप्पा मोरया. आता इथून आपण चालू आहे वाघोटनला, पर आपल्या घरी. हो एक दिवस एक रात्र आपण इथे थांबलो, स्टे केलं, जरा बरं वाटलं. रात्री आम्ही 12 वाजता इथे पोहोचलो आणि ॲक्च्युली आमच्यामुळे त्यांना पण काल जागरण झाली. गावी एवढ्या लेट कोण राहत नाही, 8-9 वाजताच झोपतात. रेवा म्हणजे आमच्या रोहनची वाईफ, तिचं हे माहेर रत्नागिरी, तर रत्नागिरीमध्ये भूक आहे. एक फ्रेश वाटतं आता एकदमच. आणि आता आम्ही इथून निघालो आहे वाघोटनला. काल आम्ही आलो चिपळूणपर्यंत तर सुपरफास्ट आलो, पण चिपळूणच्या पुढे ते येईपर्यंत वेळेला एवढा बेकार रस्ता होता ना की आमचे जॅकेट्स वगैरे पूर्ण आम्ही लाल लाल झालो होतो मातीने. म्हणजे आता दाखवू पण नाही शकत आहे, एवढा बेकार रस्ता होता. आणि आता इथून पुढे पण रस्ता थोडा खराबच आहे, त्यामुळे आम्ही आता इथून जाणार पावस, रत्नागिरी पावस आणि त्यामार्गे वाघोटन. असं वळणाचे रस्ते मला खूप आवडतात. बघा गवताच्या ओटी गेलेल्या तिथे, हे गवताच्या ओटी. आमच्याकडे उटी म्हणतात बरं खाली, बाकी अजून माहीत नाही काय काय म्हणतात कुठे कुठे. आता तुम्ही बघताय आम्ही आहोत इथे भोके. इकडनं आता आम्ही ऑल द वे जाणार खाली रत्नागिरी. खाली रत्नागिरी, रत्नागिरीवरून कशेळी, पावस, धारतळे आणि मोंडेवाडी, कात्रादेवी वगैरे करत मग याला च्युइंगम खाता. मग तसं करत आम्ही इकडे वाघोळणलो. मोंडेवाडीत ना इकडनं राईड घेऊन पण रस्ता आहे. नाटे वगैरे लागेल वाटतं. चला बघूया. समुद्राच्या बाजूने थोडीफार राईड दाखवतोय. 2 तास 19 मिनिटे. आता हा सरळ जातो आपला मुंबई गोवा हायवे आणि आपल्याला इथून उजवीकडे वळायचं आतमध्ये पावस रत्नागिरीसाठी. असं चेक ना काय. कुठची गाडी आहे ही? सावंतवाडी, रत्नागिरी सावंतवाडी. अरे वा. ही कुठची? गडहिंग्लज कोल्हापूर. गडहिंग्लज कोल्हापूर. तो रस्ता खराब आहे म्हणून आपण इकडे जातोय. इकडे तर अजूनच हे दिसतंय देवरुख रत्नागिरी.
वा, बॅक टू बॅक लालपरीज. ही कुठची? हे सैतावडे, हे हा फोटो पाठवायला हवा. चष्मा सगळा फॉग आला माझ्या. मी या रस्त्याने पहिल्यांदाच जातोय. मी नाही कधी गेलोय इकडनं. ग्रेव्हल्स आहेत, ग्रेव्हल्स. हा, आता जरा रस्ता पुढे चांगला दिसतोय. पाणी मारलंय म्हणून तेवढी कमी आहे, नाहीतर अजून असती धूळ. आपण राजापूरवरून, आम्ही राजापूरवरून ॲक्च्युली जाणार होतो आतमध्ये. हा, राजापूर डोंगर करून म्हटलं तिकडे जाऊनपेक्षा इथनंच जाऊया. कोस्टल रूट पण आपला होईल थोडाफार. आणि ही लाल माती, कोकणची ओळख. वायझर बंद. वा, मस्त वाटतंय. मला तर आवडतं बाबा असं राईड करायला. आता तनूचं माहिती नाही. वाव, कलर मस्त आहे गाडीचा. झालं, संपलं. 4 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. 130ची रेंज अजूनही दाखवतोय आपल्याला. मासेमारीच्या हळूच आहे, 37च्या स्पीडवर आहे. घार बघ, खवळणार आहे समुद्र. हा भाटे बीच येईल आता. हे बघा, भाटे बीच चौपाटी. इथे भाटे बीच आहे. राजापूर 62, पावस 15, रवळनाथ देवस्थान, नारळाची बाग वगैरे. तिकडे समुद्र. गार आहे वाटते म्हणून ठीक आहे. आता तर पूर्ण सिनरी चालू, वळणाचे रस्ते वगैरे. आता मजा येणार. अभी मजा आहे का बेडू. भूक पण लागली हा. कुठेतरी नाश्ता करायला बघायला हवा. नाही, रेवाच्याही सांगत होती भाकरा वगैरे हा, पण अजून आम्हाला तिथेच थांबलो असतो मग. आणि नंतर मग ऊन चालू झालं असतं. मला उन्हाच्या आधी थोडंफार पुढे जायचं होतं म्हणून निघालो. बिटकी आंबा होता. अजून आंबेच बघत बसतो इकडे. पूर्णगड जवळ आहोत आणि तिथे तुम्हाला ते दिसत असेल दर्गाच आहे आय थिंक माझ्या मते. ती बरोबर पाण्यामध्येच असणार तो. इकडे चारी बाजूला इकडे घरं बघा किती मस्त. व्हिडिओ करते घरांचा. इकडे घरं बघा किती मस्त तिथे दिसत आहेत. हो, हॉर्नबिलच आहे तो तिथे झाडावर. त्याला धनेश असं म्हणतात आणि कोकणात प्रामुख्याने गरुड वगैरे म्हणतात याला. हे बसून याचं हॅबिटेट बघायला खूप बरं वाटलं असतं, पण त्याला डिस्टर्ब न करता पुढे जाणेच बरे. ॲक्च्युली तो मला दिसला नाही, पण तनूनेच मला दाखवलं.
खूपच सुंदर. आणि हे सर्व इथे असताना इथे बघा हा प्लास्टिकचा कचरा. म्हणजे आपण इथे येतो निसर्गाचा आनंद लुटायला आणि बदल्यात आपण इथे फक्त असं कचरा करून जातो. हे किती योग्य आहे बघा. सगळीकडे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा केव्हा इथे येतो तेव्हा आपला कचरा आपण परत नेलाच पाहिजे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. निसर्गाची काळजी आता आपण सर्वांनाच घेतली पाहिजे. त्यामुळे कृपया करून आपला कचरा आपली जबाबदारी. तर ही बाईक आपली बघा लांबून अशी दिसते. तर या काकांकडे आपण काहीतरी ज्यूस वगैरे घेऊ. आवळा आणि कोक आमच्याकडे. मला अंदाज होताच. तुम्ही बघू शकता रस्त्यावर पावसाचे थेंब. इथून पाऊस लागून गेले आणि मला वाटलंच होतं आणि म्हणून मी रेनकोट पण कॅरी केला होता. एंड मोमेंटला आम्ही तो रेनकोट कॅरी केला होता, त्यामुळे जरा एक बॅग वाढली आमची. पण नशीब हा पाऊस लागून गेला आहे. पाऊस असता तर इथे कुठे थांबायला पण जागा नाही आहे नीट अशी. एवढ्या भारी प्रवासानंतर म्हणजे काल आमची जी हालत झाली सावर्डे ते भोकेपर्यंत, पण त्यानंतर हे बघा फुल ऑन ऑफ रोड लागलेलं आहे. पूर्ण मातीचा रस्ता. आणि की तिथे दांडे पुलाचं काम चाललं आहे नाटेमध्ये, त्याच्यामुळे इकडे हिरवळ काजूची झाडं आहेत मध्ये मध्ये इकडे. आणि हा ऑफ रोड. खड्डे नाही आहेत, माती आणि हे आहे, त्यामुळे काय वाटत नाही आहे एवढं. म्हणजे चालवणाऱ्याचं काही नाही, पण मागे बसणाऱ्याची हालत आहे या असल्या रस्त्यावर. नशिबाने ते कोणती मोठी गाडी किंवा अशी सुसाट गाडी गेली नाही तर आम्हाला रंगावून जाईल गेली तर. ही आहे कोकणातली लाल माती. इथे ॲक्च्युली सायकलिंग करत यायला पाहिजे. बॅग काय लेफ्ट राईट. हा लेफ्टला जातो इकडे नाणार आणि हा इकडे जातो कुठे आपल्या घरी. 442 किलोमीटर झालं. चला तर गावात आलो आपल्या. विठ्ठलाचं मंदिर इकडे आपलं घर आहे वरती, पण आपल्याला मागून जायचं आहे. विठ्ठल मंदिर. कोणाची गाडी इथे? जानकी रथ. चलो घरी आलो. हे आपलं घर. गाडी लावायला बघायला आता. चल ग्लाउज काढून साम. हा
आणि काय म्हणता ढकल वाटतं. अरे असं थांब. हेल्मेटवर झालं.